नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड नवीन जो काही सिलेबस आहे स्टँडर्ड 6चा त्यातला मॅथचा आपण चॅप्टर नंबर 3 इन द वर्ल्ड्स ऑफ नंबर्स ही चॅप्टर आपण बघणार आहोत। त्यात आपल्याला रिव्हिजनचा पार्ट देऊन ठेवला आहे आणि त्यात आपल्याला 5th स्टँडर्डच्या लेवलचं काही एक्झाम्पल दिले ते आपण बघूया। तत्पूर्वी लक्षात घ्या की इन द वर्ड्स ऑफ नंबर जर म्हटलं तर यामध्ये आपल्याला नॅचरल नंबर, होल नंबर्स अँड पुढे गेल्यानंतर मात्र इंटेजर नंबर्स या 3 नंबरचा आपल्याला स्टडी करायला भेटणार आहे आणि बेसिक आहे आणि इम्पॉर्टंट आहे। पुढच्या नेक्स्ट इयरला तुम्ही जर जाल पुढे तर त्यावेळेस तुम्हाला एक रॅशनल नंबरचा एक सेट बघायला भेटेल, त्यानंतर पुढे इरॅशनल नंबरचा सेट बघायला भेटेल आणि त्या पुढे गेल्यानंतर मात्र तुम्हाला रिअल नंबरचा सेट हा स्टडी करायला भेटणार आहे। आणि हायर लेवलला जसं जाल तसं जसं मात्र नंबरचे सेट हे वाढत जाणार आहेत। त्यामुळे जरा बेसिक आहे, नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटेजर्स आणि त्यांचे ऑपरेशन अतिशय महत्वाचा पार्ट आहे, तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं असणार आहे। चला मग बघूया बरं मात्र। क्वेश्चन नंबर फर्स्ट, ऑब्टेन द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर युजिंग ईच डिजिट ओनली वन्स। चला बरं, काही आपल्याला मात्र नंबर्स देऊन ठेवलेत 3, 0, 5, 9, 7 आणि हे नंबर्स म्हणजे डिजिटचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, 5 डिजिट नंबर्स बनवायचा आहे। त्यातला फर्स्ट आहे द लार्जेस्ट नंबर, जो काही लार्जेस्ट नंबर असेल तो बनवायचा आपल्याला। बघा लार्जेस्ट नंबर तयार करताना आपल्याला कळतंय की सर्वात आधी मात्र जो काही बिगर नंबर असेल तो फर्स्टला घ्यावा लागेल, त्यापेक्षा जो काही स्मॉलर आहे तो आहे 7 तो घ्यावा लागेल, त्यानंतर त्यापेक्षा जो स्मॉलर आहे 5 तो घ्यावा लागेल, त्यापेक्षा स्मॉलर 3 9 7 5 3 आणि पुढे आहे मात्र 0। तर जो काही नंबर फॉर्म होतोय करा बरं रीड। यस, युनिट 10 100 1000 10,000 मग कसा येईल बरं नंबर करा रीड 97,530 हा नंबर फॉर्म होणार आहे। जर सेकंड म्हटलं द स्मॉलेस्ट नंबर, बघा आता जरा स्मॉलेस्ट नंबर तयार करताना तुम्ही म्हणाल की सर 0 स्मॉल आहे, मग 0 सुरुवातीला घ्या, नाही 0 घ्यायचा नाही, कारण काय पुढे बघूया आपण। मग स्मॉलेस्ट नंबर आपण घेऊया 0 नंतरचा जो 3 आहे तो सुरुवातीला घेऊया, नंतर 0 घेऊया, नंतरून मात्र जो डिजिट येणार आहे ते 5 येईल, त्यानंतर येणार आहे 7, नंतर येणार आहे 9 म्हणजे नंबर येणार आहे 30,579 आणि इथे जर आपण बघायला गेलो जर समजा तुम्ही 0 जो सुरुवातीला घेतला असता आणि नंतर 3 घेतला असता, 5 घेतला असता, 7 घेतला असता, 9 घेतला असता, तर हा नंबर म्हणजेच आहे 3,579। तुम्ही मला सांगा हा 0 इथे लिहिला जाणार नाही, 0 सुरुवातीला लिहिला काय नाही लिहिला काय, तर तो नंबर असणार आहे 3,579 जो किती डिजिटचा आहे 4 डिजिट नंबर आहे, तो 5 डिजिट नंबर येणार नाही। त्यामुळे आपल्याला सुरुवातीला 0 घ्यायचा नाही, तर सुरुवातीला आपण काय घेणार बरं, हियर वी टेक द नंबर ॲज अ 3 फर्स्ट डिजिट। नेक्स्ट वन, पुढे क्वेश्चन काय विचारला, चला राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट इन द 100 प्लेस इन ईच ऑफ द नंबर फॉर्म। बघूया बरं मात्र तिसऱ्या आपण जर बघितलं तर प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट इन द 100 प्लेस इन द लार्जर नंबर, 100 प्लेसचा मात्र जो काही नंबर आलेला आहे, जसं इथे आलेला आहे लार्जर नंबर मध्ये कोण आलेला आहे बरं 5, तर 5 ची जी प्लेस व्हॅल्यू असणार आहे ही किती असेल बरं मात्र 500 असणार आहे, किती असेल 500। आणि स्मॉलेस्ट नंबर आपला जो काही फॉर्म झाला होता 30,579 यामधला जे काही 100 प्लेसर डिजिट आहे ते आहे बरं 5 बरोबर, त्याची सुद्धा प्लेस व्हॅल्यू किती असेल बरं मात्र 500च असणार आहे। नेक्स्ट वन, पुढे बघूया बरं मात्र आपल्याला महत्वाची कन्सेप्ट बघायची नॅचरल नंबर्स। नॅचरल नंबरला दुसरं नाव आहे मात्र काय, काउंटिंग नंबर्स असं पण म्हटलं जात असतं। आता काउंटिंग नंबर का, कारण की सुरुवातीपासूनच आपण मात्र जे काही ऑब्जेक्ट असतील, जे काही वस्तू असतील, तर त्यांना मेजर करण्यासाठी कशाचा यूज करायचो आपण, काउंटिंग नंबरचा यूज करायचो। म्हणजे जे नंबर्स 1 2 3 4 5 अप टू 870 अप टू 1000 अप टू 10,000 अप टू 10 lakh अप टू डॅश असे जे काही इन्फायनाइट नंबरचा यूज करून आपण काय करायचो बरोबर मात्र काउंटिंग साठी वापरायचो बरोबर। मग लक्षात असू द्या असे नंबर जे 1 पासून स्टार्ट होतात त्यांना म्हणायचं एक तर काउंटिंग नंबर किंवा
नॅचरल नंबर्स आपण म्हणणार आहोत. मग काय करा डेफिनेशन नॅचरल नंबरची? द नंबर्स विच आर स्टार्ट फ्रॉम द 1 and last number is infinite, such a number set is called as the natural numbers. आणि नॅचरल नंबर साठी सिम्बॉल हा एन वापरला जात असतो. माहिती असू द्या, तुम्हाला कुठे बुक मध्ये दिलेलं नाही, पण एक्स्ट्रा नॉलेज म्हणून माहिती असू द्या. पुढे जर बघितलं आपण तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं जात असतं विच इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. तुम्हाला म्हटलं जाईल विच इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर्स. मग तुम्हाला आन्सर द्यायचं आहे 1 is the smallest natural numbers and which is the largest natural number. Largest natural number म्हटलं तर बोला पटकन. लार्जेस्ट नॅचरल नंबर साठी तुम्ही आन्सर काय द्याल? इन्फानाइट किंवा इन्फानाइट अनकाउंटेबल, जे काही सांगता येणार नाही. तो कदाचित 10 लाख पण असेल किंवा पुढे गेल्यानंतर 1 करोड, कितीतरी मोठा मात्र मिलियन्स ऑफ बिलियन्स मध्ये नंबर येणार आहे तो, लक्षात असू द्या. नेक्स्ट वन होल नंबर्स. आता जर आपण जर बघितलं तर आपल्याला सहज दिसतंय की इथे या नंबरचा जो सेट आहे तर त्याच्यामध्ये एक नंबर ऍड झाला आहे. आधी इथे मात्र 0 नव्हता, तर तो इथे मात्र 0 हा काय झालेला आहे? ऍड झालेला आहे. असा नंबरचा सेट ज्यामध्ये मात्र 0 हा प्रेझेंट असतो आणि बाकी पूर्ण नॅचरल नंबर्स येत असतात, तर अशा नंबरच्या सेटला काय म्हणायचं? मात्र होल नंबर म्हणायचं आहे. If you add a 0 into the natural numbers, the set of the numbers are called as a whole numbers. आणि होल नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी W चा वापर केला जात असतो. कॅपिटल N कॅपिटल W तुम्हाला घ्यायचा आहे. जर तसं जर बघायला गेलो पुढे आपण बघा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ होल नंबर्स? द सेट ऑफ द नंबर 0 1 2 3 4 5 up to dash dash up to dash dash called as the whole numbers. And the smallest whole number is 0. मेन डिफरन्स हाच आहे नॅचरल नंबरचा आणि होल नंबरचा. नॅचरल नंबर मध्ये स्मॉलेस्ट नंबर असतो हा 1 आणि होल नंबर मध्ये स्मॉलेस्ट नंबर असतो हा 0. द नॅचरल नंबर अँड द होल नंबर्स आर इन्फानाइट. हे लक्षात असू द्या, महत्वाचं स्टेटमेंट आहे. जे काही साधारणतः नॅचरल नंबर किंवा होल नंबर जे असतात तरी किती असतात? इन्फानाइट पर्यंत असतात, अनकाउंटेबल असणार आहेत. आणि पुढे पण महत्वाचं आपल्याला प्राउडफुल असे मुवमेंट आहे. द नंबर 0 वॉज डिस्कवर इन इंडिया. हे स्टेटमेंट महत्वाचं आहे की 0चा जो काही शोध लागला हा कुठे लागला? इंडियामध्ये. आणि पुढे एक स्टेटमेंट बघा, इफ यू ऍडेड 0 आफ्टर एनी नंबर इट्स व्हॅल्यू इन्क्रीज बाय द 10 टाइम्स. जर समजा एखाद्या नंबर पूर्वी जर समजा आपण काय केला? 0 ऍड केला, जसं 2 असेल आणि 2च्या पुढे मात्र आपण काय केलं? 0 ऍड केला, तर ह्या नंबरची जी व्हॅल्यू असेल ती कितीने वाढून जाईल? डायरेक्ट 10 टाइम्सने वाढून जाणार आहे. एखादा नंबर समजा आता आपण म्हणूया 8 आहे आणि जर समजा त्याच्या पुढे जर आपण 0 लिहिला, बरोबर, तर त्याची व्हॅल्यू मात्र किती टाइम्सने वाढली? 10 टाइम्सने वाढणार आहे. आता सिंपल वन जर म्हटलं आपण 100 होता आणि 100 ला जर वरती एक जर 0 वाढवला आपण काय होणार आहे? 1000 जर म्हटलं आता 100चा किती टाइम्स आहे? 10 टाइम्स असणार आहेत. हे जर लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपल्याला काही एक्झाम्पल्स इथे मात्र घेता येतील की ज्यामध्ये नंबरची व्हॅल्यू कितीने वाढणार आहे? 10 टाइम्सने वाढणार आहे. सिंपल आहे, जरा लक्षात असू द्या. काय काय? नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, दोघांमधला डिफरन्स हा एकदम छोटासा आहे. तो कसला? 0चा. होल नंबर मध्ये 0 प्रेझेंट असतात, तर नॅचरल नंबर मध्ये हा 0 प्रेझेंट नसतो. ओके, नेक्स्ट वन, प्रॅक्टिस सेट 3.1. चला बरं, आपण लगेच देऊन ठेवली मात्र प्रॅक्टिस सेट 3.1. बघूया प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन कसे आहेत बरं. मला तर वाटतंय सगळे तर सिम्पलच क्वेश्चन दिसत आहेत, 5वीचेच क्वेश्चन दिसत आहेत. हो, मग बेसिकच आहे. रिव्हिजन म्हटल्यानंतर मात्र काय असेल, जे काही प्रिव्हियस इयर असेल तर त्याच्याशी रिलेटेड मात्र क्वेश्चन तुम्हाला रिव्हिजन मध्ये विचारले जाणार आहेत. चला बघूया प्रॅक्टिस सेट 3.1. राईट द नंबर्स इन द वर्ड. वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत आपल्याला. तसा फर्स्ट नंबर आधी रीड करूया. नंबर तर जरा बराच मोठा दिसतोय बघा. युनिट 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, करोड 10 करोड. बघा 49 करोड. आता करोडची स्पेलिंग जरा महत्वाची. करोड CRORE. हाऊ मेनी करोड? 49. 49 करोड. हाऊ मेनी लॅक? 38 lakh. 38 lakh
38 lakh. How many thousand? 67,000. 67,000 and 521. 500 and 21. चला पुढे बघूया. सेकंड नंबरचा दिलाय आपल्याला. करा रीड मग माझ्याबरोबर आता. 28 करोड. हा मेनी करोड? 28 करोड. 28 करोड. How many lakh? 41 lakh. How many thousand? 57,000. And how many hundred? 600 and 49 and 49. You can write other two examples. Read this number. Unit 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, crore. 2 crore 37 lakh 50,145. Write your own. And next one. 6 crore 79 lakh 81,049. This is two example for homework. Question number second. Fill in the correct symbol in the box. आता बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या सिम्बॉलचा अर्थ माहित राहत नाही किंवा रीड कसं करायचं ती आयडिया असते. जसं हा सिम्बॉल आहे, याला आपल्याला म्हणायचं लेस दॅन. आणि तुम्ही काय करत जायचं, मी ज्यावेळेस मध्ये मध्ये तुम्हाला सांगत जाईल तर पटकन नोटबुक मध्ये वगैरे काय करायचंय, हायलाइट करून ठेवायचं. जे वरती जी मार्जिन असते ना, तर त्या मार्जिन मध्ये लिहून ठेवायचं पटकन. काय इथे मात्र हा सिम्बॉल असेल तर याला म्हणायचं लेस दॅन. ठीक आहे, जसं नोट्स काढतो आपण तसं लगेच मात्र बाजूला पुढे लिहायचंय. जे काही पॉईंट असतं तुम्हाला जे वाटलं ते बघा, की पुढे जर म्हटलं आपण तर हा सिम्बॉल आहे इक्वल टू चा, याला म्हणतो आपण इक्वल टू. काय म्हणत असतो? इक्वल टू. आणि त्यानंतर जर बघितला हा सिम्बॉल आपल्याला येणारे पण मात्र कसला असेल, हा ग्रेटर दॅनचा. याला म्हणतो आपण ग्रेटर दॅन. मग 3 सिम्बॉल आहेत, तिघांचे नाव बरोबर लक्षात ठेवायचे. ओके, एक असणारे पण मात्र काय लेस दॅन, सेकंड वन काय असेल इक्वल टू, आणि थर्ड वन काय असेल ग्रेटर दॅन असणार आहे. चला फिलअप करूया. नंबर रीड करा आधी केअरफुली. 59,21,492, 64,79,426. यामध्ये जर आपण बघितला तर विच इज द नंबर इज ग्रेटर? 64,79,426 number is a greater, and here we read this as 59,21,492 is a less than 64,79,426. Here 7,579 is a greater than 0. Here both the numbers are same, therefore both are equal. Here 0 is always less than positive numbers, therefore 0 is less than 700. Question number 3, solve. Here we have to given the one of the subtraction example. To carry the subtraction, first note down the digits in the numbers. Here the unit place digit is a 4. First we may write the unit place digit here 4. After that write the 5. After that 100 place digit. After that 1000 place digit, and after that 10,000 place digit. The number is 95,754. We subtract the number 38,254. Here note that the distance between the two digits are always be taken as possible as large. 4 minus 4, here 0.
5 minus 5 is equal to 0. 7 minus 2 is equal to 5. Here we cannot subtract 8 from pi. We carry out here 1 from 9 and the number become a 15. If you carry 1, here the number is a 8. 15 minus 8 is a 7. 8 minus 3 is a 5. Answer is a 57,500. Second one, we add here two numbers. Which two numbers? 85,39,652 and the second number is 53,27,541. Here always remember that we write the digits of unit place below the unit place, 10 place below the 10 place, 100 place below the 100 place, 1000 place below the 1000 place, 10,000 place and 10 lakh and we add those numbers. करा बरं ऍडिशन सबट्रॅक्शन नेहमी मात्र कोण करते याल? यस, मल्टिप्लिकेशन सुद्धा राईट कडनं लेफ्ट कडे, इकडनं उलट जायचं नाही, कुठं तिकडनं यायचं आपल्याला. 2 + 1 3, 5 + 4 9, 6 + 5 11 carry 1, 9 + 1 10, 10 + 7 17 carry 1, 3 + 2 5, 5 + 1 6, 5 + 3 8 and 8 + 5 13. Answer is 1,38,67,193. ओके, बेसिक जरा आयडिया आली, जरा इथे लक्षात असू द्या, जे सिम्बॉल वगैरे आहेत बरं मात्र हे बरोबर रीड करायचे आहेत आणि पुढचं जे काही साधारणतः तुम्हाला 2 एक्झाम्पल दिलेत बरं मात्र वरचेस हे व्यवस्थित मात्र ट्राय करा. Question number 4. The expenditure on the school nutrition in the month of the June was rupees 87,000. If it become rupees 1,69,000 in the month of the July, what was the total expenditure for the month of June and July? बघा, आपल्याला इथे दिला एक्सपेंडिचर म्हणजे काय? खर्च. कसला खर्च? जे काही शाळेमध्ये पोषण आहार दिला जात असतो, न्यूट्रिशन प्रोव्हाइड केला जात असतो, त्यासाठी झालेला जून महिन्यातला खर्च किती बरं मात्र? 87,000 रुपीज आहे आणि तोच मात्र जुलै मंथ मधला किती बरं? 1,69,000 रुपीज एवढा आहे. आणि त्याने म्हटलंय पुढे व्हॉट वॉज द टोटल एक्सपेंडिचर. टोटल म्हटलं तर काय येणार आहे बरं? ऍडिशन. लक्षात घ्या, मग आपल्याला बघायचंय दोघांची ऍडिशन करायची की जून आणि जुलै मंथ मध्ये झालेला एक्सपेंडिचर मधला टोटल एक्सपेंडिचर काढण्यासाठी. करूया मग मात्र ऍडिशन दोघांची. तत्पूर्वी आपण स्टेटमेंट थोडं स्केच लिहून घेऊया. लिहिताना आपण असं लिहूया, एक्सपेंडिचर इन द मंथ, expenditure in the month June, and second one expenditure in the month July. ओके, आणि आपल्याला एक आयडिया आहेच, दोघांची काय करणार बरं मात्र आपण ऍडिशन करणार आहोत. मग इथे ऍडिशनचा सिम्बॉल आपण पुढे घेऊया. ओके, आणि लिहायचं मग एक्सपेंडिचर इन द मंथ जून किती होता? 87,000. तो जर जुलैचा म्हटलं तर 1,69,000. करा ऍडिशन, किती येणार टोटल? 0 0 0. 9 + 7 is a 16. Carry 1. 8 + 1 is a 9. 9 + 6 is a 15. 15 is a 5. Carry 1. 1 + 1 is a 2. एक्सपेंडिचर होता मात्र हा टोटल किती? 2,56,000 हा मात्र येणार आहे. आणि इथे मात्र आपण रुपीज असं म्हणूया रुपीज 2,56,000. आणि सेंटेन्स लिहायचं तुम्हाला, द एक्सपेंडिचर इन द मंथ, the expenditure in the month June and July was rupees 2,56,000
Second one, we have to ask question, how much more was the expenditure in the month of July than in June? की आता असं विचारलंय त्यांनी की जुलैमध्ये मात्र कितीने जास्त खर्च झाला आहे कोणापेक्षा, जून महिन्यापेक्षा. क्वेश्चन आधारावर मग आपल्याला जर समजा दोघांमधला जर डिफरन्स काढायचा असेल तर डिफरन्स काढण्यासाठी बघा काय म्हटलंय, हाऊ मच मोर जर म्हटला वॉज द एक्सपेंडिचर इन द मंथ ऑफ द जुलै दॅन इन जून, म्हणजे थोडक्यात आपण मोर म्हटला तर थोडक्यात काय येतं मात्र इथे डिफरन्स काढायचा आहे, त्यासाठी काय करणार आपण सबट्रॅक्शन घेणार आहोत. मी ते परत आपण तेच लिहिणार आहोत, काय एक्सपेंडिचर इन द मंथ ऑफ द, आता घेताना मात्र लार्जर नंबर वरती घ्यावा लागेल. आपण म्हणणार आहोत एक्सपेंडिचर इन द मंथ ऑफ जुलै आणि सिमिलरली एक्सपेंडिचर इन द मंथ ऑफ द इन द मंथ ऑफ द जून. आणि आपल्याला आयडिया आहे की जुलै मंथ मधलं एक्सपेंडिचर हे किती येणार आहे मात्र, किंवा किती दिलेलं आपल्याला 1,69,000 आणि तेच मात्र जून मंथ मध्ये मात्र किती दिलंय, सॉरी सबट्रॅक्शन इज 87,000 आणि करा बरं सबट्रॅक्शन मग 0,0,0,9 - 7, 9 मधनं जर 7 गेला तर किती येणार मात्र 2 आणि 16 मधनं जर 8 गेला तर किती येणार मात्र 8. दोघांमधला जर डिफरन्स जर आपण बघितला तर किती रुपीजचा डिफरन्स आहे बरं सांगा तुम्हीच. दोघांमधला हा डिफरन्स येणार आहे मात्र रुपीज 82,000 रुपीजचा मात्र हा डिफरन्स येणार आहे. मला असं एक स्टेटमेंट लिहायचं आहे, द डिफरन्स बिटवीन द और रुपीज आपण असू नये एक्सपेंडिचर in a month July was more rupees 82,000 than month June for school न्यूट्रिशन एक्सपेंडिचर. आता आपल्या इथे कशासाठी देऊन ठेवला होता बरं, वरती म्हटलं बघा द स्कूल न्यूट्रिशन इथे आपल्याला मात्र कम्प्लीट करता येईल. परत बघा स्टेटमेंट काय आलं, एक्सपेंडिचर इन द मंथ जुलै वॉज मोर रुपीज 82,000 than month June for school nutrition. Okay, next one. In the financial year, an organization deposited rupees 9,25,498 in an income tax in the month of February, rupees 11,49,505 in an income tax in the month of the March. इथे बघा आपल्याला इन्कम टॅक्स रिलेटेड दिला आहे मात्र क्वेश्चन, एक आहे मार्चचा महिना आणि दुसरा आहे मात्र फेब्रुवारीचा महिना. या दोघांमध्ये मात्र वेगवेगळा काय केला गेला आहे, इन्कम टॅक्स हा डिपॉझिट केला गेला आहे. बघा परत एकदा, डिपॉझिटेड रुपीज 9,25,498 इन अ मंथ फेब्रुवारी, 11,49,505 इन द मंथ मार्च. आणि पुढे क्वेश्चन म्हटलाय त्यांनी बघा, हाऊ मच टोटल इन्कम टॅक्स वॉज डिपॉझिटेड इन द 2 months. बघा मग जे काही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे तर त्यांच्याकडे मात्र एकूण किती इन्कम टॅक्स 2 months मध्ये कलेक्ट झाला हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आता आपल्याला काय विचारलं, हाऊ मच टोटल म्हटलं तर काय घ्यायचं, ऍडिशन. हे लक्षात असू द्या, टोटल जिथे आला तर दोघांचं मात्र ऍडिशन करायची. मग आपण म्हणूया बरं मात्र चला इन्कम टॅक्स इन मंथ, इन्कम टॅक्स इन अ मंथ फेब्रुवारी. इथे म्हणूया इन्कम टॅक्स इन अ मंथ मार्च and we total both income tax in a month February, income tax in a month March. We add both the income tax rupees
Over here 9,25,498 in February month. 11 lakh, here first we write from the unit place digit 505, 505, 94, 94, and then 11, 11. Here no digit, we take a 0, add both the number. 8 plus 5, 13, carry 1. 9 plus 1 is a 10, 0, carry 1. 4 plus 1 is 5, 5 plus 5, 10, carry 1. 9 plus 1, 10 plus 5, 15, carry 1. 4 plus 3 is a 7, 9 plus 1 is a 10, carry 1. 1 plus 1 is a 2. Here how many total income tax is collected? Here rupees 20,75,000 total income tax collected in February and March month. We write there total income tax collected in month Feb and March. Feb and March is rupees 20,75,000 and 3 to income tax department. Okay, now here we complete the answer. Okay, thank you.